हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. मी चालली आहे जॉबवर ठाण्याला आणि माझा आज आहे तिसरा दिवस. पण काही समजत नाही आहे, बस एवढी गर्दी आहे ना बससाठी, आणि ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती. कशी तरी फटाफट निघाले आणि आता चालली आहे जॉबला. बसमधून जाऊन अर्धा तास, त्याच्यानंतर 10-15 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. चला मी तुम्हाला पुढे दाखवते माझा जॉब कुठे आणि किती प्रवास करून मग जॉब करावा लागतो, मग मेहनत करावं लागतं. फायनली गाईज आपली बस आलेली आहे आणि फायनली मी आज टायमावर पोचणार आहे. रोज नाही पोचत. फायनली गर्दीचा प्रवास संपलेला आहे. ट्रेनमध्ये पण गर्दी, उभं राहायला पण जागा नव्हती आणि कशी तरी निघाली आणि बसचा पण प्रवास संपलेला आहे. आता मी चाललेली आहे पेशंटच्या घरी व्हिजिट करायला. आज माझी तिकडे 12 तास ड्युटी आहे. आज मला हॉस्पिटलमधून तिकडे घरी पेशंटला बघायला जायचं आहे. सो मी आज 12 तास तिकडेच थांबणार आहे आणि रात्री 8 वाजता निघणार आहे. पेशंट थोडं सिरियस आहे म्हणून आज थांबावं लागेल. तर आज मी चालली आहे त्यांच्या घरी. बघूया आजचा दिवस कसा जातो. गाईज मी पहिले पण इथे आली होती 2 दिवसाआधी, म्हणजे 2 दिवस होते IV वगैरे. पण तेव्हा पण आहे ना मला ॲड्रेस लक्षातच नव्हता, कारण की खूप लांब आहे. मीन्स अर्धा तास तरी आहे स्टेशनच्या इथून बसने. तर कधी आपण एवढा प्रवास करत नाही. तर हॉस्पिटलमध्ये ज्या असं जवळपासच होतं सगळं काम. ते असं कुठे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर म्हणजे असं नाही का आपण सगळ्यांना विचारतो बस कुठून भेटेल, किती नंबरची भेटेल, वेस्टला आहे ईस्टला आहे. माणूस त्यात खूप गोंधळून जातो आणि मी सिरियसली आज पण परत गोंधळली होती 2 दिवसाने आली म्हणून. आधी पण आलेली आणि त्यांच्या घरचा पत्ता पण लवकर भेटत नव्हता. पण ठीक आहे, आता मला थोडंफार समजलं आहे रस्ता. तर आता मी तिकडे चाललेली आणि माझ्या बाजूला ना एक बसमध्ये एक लेडीज होत्या. त्यांच्या तोंडावर एवढी स्माईल होती ना, त्यांना बघून आहे ना असं वाटलं की अरे यार, म्हणजे चांगलं वाटलं. म्हणजे ते पूर्ण बसमध्ये प्रवास करताना ना पूर्ण म्हणजे काय बोलतात, हसतच होते. आणि त्यांना बघून आहे ना मी पण हसत होती. माहीत नाही काय रिझन आहे. असं तर सगळ्यांची तोंड कधी कधी असं कोण कोणाला असं कशाला स्माईल करेल. त्यांना बघून मला खूप छान वाटलं आणि एनर्जिक वाटलं की चला आपला दिवस आजचा चांगला जाईल आणि चांगलं वाटलं. चला तर मग आपण आपल्या कामावर भेटूया. बाय. तिकडे मी शूट नाही करू शकत, बट मी तुम्हाला थोडंफार दाखवेन. बाय.